हॅलो ऑल अँड वेलकम टू द मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.3चे क्वेश्चन बघणार आहोत आणि आपण याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6चे फुल सोल्युशन पाहणार आहोत. सो आपण हे तिघं पण क्वेश्चनचे सोल्युशन इझी मेथडने बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये जर सेम टाईपचे क्वेश्चन आले तर त्याच्यात एवढी गॅरंटी असेल की फुल मार्क्स मिळतील. सो स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 5.3. क्वेश्चन दिलेला आहे, राईट सॅम्पल स्पेस S अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट N ऑफ S फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. Also write event A, B, C in the set form and write n number of A, number of B and number of C. So practice set 5.3च्या क्वेश्चनमध्ये काय फाइंड आउट करायचं आपल्याला? सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट. आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिला असेल आणि त्याच्याच रिलेटेडची छोटे छोटे इव्हेंट पण दिलेले असतील. सो पहिला क्वेश्चन बघूया. 3 coin are tossed simultaneously. Condition for event A to get at least 2 heads. Condition for event B to get no head. Condition for event C to get head on second coin. क्वेश्चन कंप्लीट वाचल्यावर काय कळालं की एक एक्सपेरिमेंट दिला आहे. एक्सपेरिमेंट काय आहे? 3 coin are tossed. ह्या एक्सपेरिमेंटचं सगळ्यात आधी सॅम्पल स्पेस लिहून घेऊ. आता 3 coin are tossed हिचं सॅम्पल स्पेस कसा फाइंड आउट करायचा हे आपण एक व्हिडिओ सेपरेट क्रिएट केलेला होता सॅम्पल स्पेस करून. सो तुम्हाला माहिती नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. इथं आपण डायरेक्टली सॅम्पल स्पेस लिहिणार आहोत. सो फर्स्ट पॉइंट आला HHH, HHT, THT, THH. त्यानंतर पुढचे सॅम्पल पॉइंट आले TTT, TTH, THT आणि HTT. सो जर काउंट केले तर टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट आहे 8. सो हे फर्स्ट तर कंप्लीट झालं आपल्याला की आपला एक्सपेरिमेंट दिला होता आणि एक्सपेरिमेंटवरून सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट फाइंड आउट केले. आता आपण जे इव्हेंट आपल्याला दिलेले आहेत त्याच्यासाठी सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट फाइंड आउट करू. सो फर्स्ट इव्हेंट आहे टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. कंडिशन काय दिली आहे? हे जे सॅम्पल स्पेस आहे ही अशी पाहिजे आपल्याला की ज्याच्यात कमीत कमी 2 हेड पाहिजे. जास्तीत जास्त किती पण चालते. सो बघू आपण. याच्यात 2 हेड आहेत. यस, दिस वन प्रेझेंट. याच्यात पण 2 हेड आहे. याच्यात पण 2 हेड आहे. याच्यात नाही आहे. याच्यात पण नाही आहे. याच्यात सुद्धा नाही आहे आणि याच्यात पण नाही आहे. सो इव्हेंट ए साठी आपल्याला किती सॅम्पल पॉइंट मिळाले? 4, जे आपण इथे लिहून घेतले. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन ए असतील 4. आता कंडिशन फॉर इव्हेंट बी दिलं होतं टू गेट नो हेड. असं सॅम्पल पॉइंट शोधा की ज्याच्यात हेडच नाही असायला पाहिजे. सो याच्यात तर हेड आहे. याच्यात सुद्धा हेड आहे. याच्यात हेड नाही आहे. याच्यात पण हेड आहे. सगळ्या याच्यात हेड प्रेझेंट आहे. तो बी इव्हेंटमध्ये कुठला सॅम्पल पॉइंट मिळणार आहे आपल्याला? फक्त टी आणि टी, जे आपण लिहून घेतलं. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन बी इक्वल टू आहे 1. आता कंडिशन फॉर इव्हेंट सी टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. तो सेकंड कॉइन म्हणजे कसं फाइंड आउट करणार? हा फर्स्ट कॉइन आहे, हा सेकंड कॉइन आहे आणि हा थर्ड कॉइन आहे. सेकंड कॉइन म्हणजे जो मिडल आहे. सो मिडलमध्ये आपल्याला काय पाहिजे? हेड. सो याच्या मिडलमध्ये हेड आहे. सो हा एक पॉईंट येईल. याच्या मिडलमध्ये पण हेड आहे. याच्या नाही आहे. याच्या मिडलमध्ये हेड आहे. सो इथं नाही आहे. इथं पण नाही आहे. इथं आहे आणि इकडं नाही आहे. सो आपल्याला किती सॅम्पल पॉईंट मिळाले? 4. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट सी इक्वल टू 4. गुड. कळालं आपण कसे सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉइंट प्रत्येक इव्हेंटसाठी फाइंड आउट केले. क्वेश्चन सिम्पल होता, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 coin are tossed केलेलं होतं आणि त्याच्या रिलेटेड डिफरंट इव्हेंट दिले होते. आता क्वेश्चन नंबर 2 बघू. सो हा नेक्स्ट क्वेश्चन आधीच्या क्वेश्चनपेक्षा कम्प्लीट डिफरंट आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हेच फाइंड आउट करायचं आहे की हे 3 इव्हेंट दिलेले आहेत
त्या 3 इव्हेंटचं सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट काय. आधी तर इव्हेंट काय ते बघू. फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमेन इन्व्हॉल्वमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन इज टू बी फॉर्म. सो याला म्हणतात एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंटमध्ये काय विचारलंय त्यांनी की आमच्याकडे 3 मेन आहे. आता 3 मेनला मी काय रिप्रेझेंट करते, M1, M2 आणि M3. मेन आहे, 3 माणसं आहेत, त्याला मी नाव देऊन दिलं M1, M2 आणि M3. पुढे 2 वुमेन पण आहेत. सो 2 वुमेनसाठी मी काय नावं दिले, एक वुमेन W1 आहे आणि दुसरी वुमेन W2 आहे. आपल्याला या 3 मेन आणि 2 वुमेन पासून 2 लोकांची कमिटी शोधायची आहे. ठीक आहे, तर आपण आता कमिटी बघू. कमिटी फाइंड आउट करायची म्हणजेच काय असतं की यांची कॉम्बिनेशन फाइंड आउट करायची. सगळ्यात आधी आपण 2 लोकांची कमिटी शोधू ज्याच्यात फक्त माणसंच असतील. म्हणजे आपण आधी माणसांची कमिटी बघून घेऊ. सो माणसांची कमिटी काय करणार, मी M1ला M2 सोबत जोडणार. सो ही फर्स्ट कमिटी आली. सो मी इथं लिहून घेते M1 आणि M2, ही पहिली कमिटी आली. आता M1ला मी M3 सोबत जोडलं, ही दुसरी कमिटी बनली. सो M1 आणि M3 राईट. आता हे 2 कमिटी तर झाल्या. M2ला स्टार्ट करू. आता M2 आणि M1 जी कमिटी ऑलरेडी आहे. M2 आणि M3 कमिटी आहे ही नाहीये, म्हणजे ही पण एक एक्स्ट्रा कमिटी बनली. बस या 2 कमिटी आल्या. आता M3ला घेऊ. M3 आणि M1 जी ऑलरेडी बनली आहे. M3 आणि M2 ही पण आहे. सो जेव्हा 2 मेनची कमिटी बनेल तेव्हा हे 3 कमिटीज बनतील. सो आधी ते लिहून घेऊ आपण. M1 M2, M2 M3 आणि M1 M3 राईट. आता पुढचं आपल्याला बघायचं आहे की 2 वुमेनची कमिटी. याच्यात तर चान्सच नाही आपल्याला की आपण डिफरंट कॉम्बिनेशन करू, म्हणून आपण डायरेक्टली W1 आणि W2 लिहून घेतला राईट. आता फक्त मेनची कमिटी झाली, फक्त वुमेनची कमिटी झाली. आता मेन आणि वुमेन हे दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन कमिटी बनवायचं. आता ते कसं फाइंड आउट करायचं मी ते सांगते. सगळ्यात आधी M1 लिहून घेऊ. इथं तो M1 लिहिला. आपल्याकडे किती वुमेन आहे, 2. इथं पहिल्याला W1 दिलं आणि परत M1 लिहिला आणि त्याच्यात W2 दुसरी वुमन ॲड केली. सो M1 साठी हे 2 कॉम्बिनेशन बनले. सेम कॉम्बिनेशन M2 साठी घेऊ, बरोबर. सो 2 वेळेस M2 लिहून घेऊ आणि आपल्याकडे किती वुमेन आहे, 2. सो W1 आणि W2. तिसरं पण मेन आहे आपल्याकडे M3. सेम जसं आपण M1 आणि M2 साठी केलं तसंच M3 साठी पण करून घेऊ. तो M3 मध्ये पण काय येणार, M3 W1 आणि M3 W2. सगळे कॉम्बिनेशन झाले, गुड. तो सॅम्पल स्पेसमध्ये हे सुद्धा ॲड होतील. सो ते ॲड आपण करून घेतले. आता जर काउंट केले आपण की सॅम्पल पॉईंट किती आहे, तर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इक्वल टू 10. म्हणजे 3 मेन आणि 2 वुमेन एकत्र आल्यावर 2 लोकांच्या 10 कमिटीज बनल्या राईट. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला फाइंड आउट करायचंय की इव्हेंटसाठी सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट. हे तर खूप इझी आहे. आपल्याला सॅम्पल स्पेस मिळालं आहे, त्याला फक्त कट करायचं किंवा जे आहे ते प्रेझेंट करायचं आणि ते इव्हेंटमध्ये लिहायचं. फर्स्ट इव्हेंट आहे देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमेन मेंबर. असं आपल्याला सॅम्पल पॉईंट शोधायचं आहे की ज्याच्यात एक तरी वुमेन पाहिजे. सो हे 3 तर येणार नाही राईट, कारण याच्यात एक पण वुमेन नाही आहे. बाकीचे आपण चेक केले तर सगळ्यांमध्ये एक तरी वुमेन आहे. म्हणजे आपलं सॅम्पल पॉईंट फॉर इव्हेंट ए असणारे W1 W2 आणि हे सगळे पॉईंट्स येतील कारण या सगळ्या पॉईंट्समध्ये एक तरी वुमेन आहे. आपण काउंट केलं तर नंबर ऑफ ए इक्वल टू आलं 7. आता कंडिशन फॉर इव्हेंट बी काय, 1 मॅन आणि 1 वुमेन कमिटी पाहिजे. म्हणजे कमिटीमध्ये एक माणूस आणि एक बाई तरी पाहिजेच म्हणजे पाहिजे. सो याच्यात एक माणूस एक बाई आहे नाही, म्हणून यांना तिघांना कट केलं. याच्यात एक माणूस आणि एक बाई आहे नाही, सो हे पण कट झालं. आणि खालचे आपण बघितले तर सगळ्यांमध्ये 1 मेन
आणि 1 वुमेन आहे. म्हणजे हे आपले जे आपण फाइंड आउट केले होते ते इव्हेंट बी मध्ये येतील. आणि जर आपण काउंट केलं की नंबर ऑफ बी इक्वल टू 6. लास्ट कंडिशन होती देअर शुड बी नॉट वुमेन मेंबर. असं फाइंड आउट करायचं की ज्याच्यामध्ये वुमेन मेंबर नसतील, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला वुमेन नाही पाहिजे. तो हे तर येणारच नाही, कारण या प्रत्येकामध्ये आपल्याला एक तरी वुमेन दिसते आणि कंडिशनमध्ये सांगितलंय की वुमेन नकोय. सो आपल्याला काय मिळाले फक्त मग M1 M2 M2 M3 आणि M1 M3. हे झालं सॅम्पल स्पेस फॉर कंडिशन सी. आणि काउंट केले आपण सॅम्पल पॉइंट तर विच इज इक्वल टू 3. सो हा पण क्वेश्चन आपण इझिली सॉल्व केला. याच्यात आपल्याला कमिटी फाइंड आउट करायचे होते आणि बेस्ड ऑन दॅट कमिटी 3 इव्हेंट होते आणि त्या 3 इव्हेंटसाठी सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट लिहायचं होतं. हे आपण एकदम इझी मेथडने सॉल्व केलं आहे. आता ह्या व्हिडिओचा एक लास्ट क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय की 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. सो हा झाला आपला एक्सपेरिमेंट आणि त्या एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर हे 3 कंडिशन्स. सो आधी ते एक्सपेरिमेंट लिहून घेऊ. 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. जेव्हा आपण 1 कॉइन थ्रो करतो आपल्याला काय मिळतं? गुड, हेड आणि टेल. जेव्हा आपण 1 डाय थ्रो करतो सेपरेटली आपल्याला कुठले पॉइंट्स मिळतात? डाय म्हणजे त्या लुडोचा रोल. बरोबर, 1 2 3 4 5 आणि 6. याच्यात सांगितलं काय, हे दोघं सायमल्टेनियसली फेकतोय आपण, म्हणजे एक कॉइन आणि एक रोल एकत्र फेकतोय. तर सॅम्पल स्पेस येणार ह्या दोघांचं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन कसं करायचं? H1 H2 H3 H4 H5 आणि H6 हे फर्स्ट कॉम्बिनेशन सॅम्पल स्पेसमध्ये लिहून घेऊ. राईट. आता पुढचं कॉम्बिनेशन कोणासोबत येणार? T1 T2 T3 T4 T5 आणि T6 जे इथं आलंय. राईट. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती आले? 12. हे तर कळालं की सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट फॉर एक्सपेरिमेंट मिळाले. नेक्स्ट कंडिशन फॉर इव्हेंट ए. फर्स्ट कंडिशन काय दिली आहे? टू गेट हेड अँड ऑड नंबर. सो सगळ्यात पहिली कंडिशन आहे की हेड पाहिजे, म्हणजे हे सगळे कट झाले. दुसरी कंडिशन आहे आणि ऑड नंबर पाहिजे. ऑड नंबर म्हणजे जे डिव्हिजिबल बाय 2 नसतात, म्हणजे H1 H3 आणि H5 हे ऑड नंबर आहे. बाकीचं 2 4 आणि 6 हे इवन नंबर्स आहेत. सो सॅम्पल स्पेस फॉर इव्हेंट हे काय मिळालं? H1 H3 आणि H5. आणि काउंट केलं तर नंबर ऑफ ए इक्वल टू 3. नेक्स्ट कंडिशन फॉर इव्हेंट बी आहे टू गेट हेड ऑर टेल अँड इवन नंबर. हेड ऑर टेल दोघं पण चालतील, पण इवन नंबर पाहिजे आपल्याला. तर आता इवन नंबर शोधू. H2 H4 H6 T2 T4 आणि T6, कारण बाकीचे सगळे ऑड नंबर्स आहे. सो सॅम्पल स्पेस ऑफ इव्हेंट बी काय आलं मग? H2 H4 H6 T2 T4 आणि T6. आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इक्वल टू येणार आहे 6. नेक्स्ट कंडिशन फॉर इव्हेंट सी. द नंबर ऑन अपर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. सो याच्यात सांगितलंय की जो अप्पर फेसवर असेल तो नंबर ग्रेटर दॅन 7 पाहिजे. पूर्ण सॅम्पल स्पेसमध्ये असा कुठला नंबर आहे जो ग्रेटर दॅन 7 आहे? कुठलाच नाही. म्हणजे इथंच सॅम्पल स्पेसची जी कंडिशन आपल्याला दिली होती ती फेल झाली आहे. म्हणजे आपल्याला असा कुठलाच पॉइंट मिळणार नाही ज्याच्यामध्ये नंबर हा 7 पेक्षा मोठा आहे. म्हणून सी एम्प्टी येणार, म्हणजे खाली आपण याच्यामध्ये काहीच लिहू शकत नाही. आणि जर आपण नंबर ऑफ सी काउंट केलं तर ते असणार आहे 0. गुड. आतापर्यंत आपण 3 एक्झाम्पल बघितले. तिघं पण एक्झाम्पल खूप
डिफरंट टाईप्सचे आणि थोडे कॉम्प्लेक्स होते असं समजूया आपण. पण होमवर्कमध्ये मी जे हे 2 एक्झाम्पल दिले, 1 डाय इज रोल्ड आणि 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली,